अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांनी केंद्र सरकारकडे MRP अर्थात मॅक्झिमम रिटेल प्राइस व्यवस्थेत मोठे बदल करण्याची मागणी केली आहे. जिल्हाध्यक्ष अशोक हांडे यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान, केंद्रीय वित्तमंत्री आणि ग्राहक व्यवहार मंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आलं. यासोबतच अमरावती विधानसभा मतदारसंघाचे आमदार सौ सुलभाताई खोडके तसेच महाराष्ट्र राज्य विधान परिषद सदस्य संजय खोडके यांना पण यावेळी निवेदन देऊन अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या मागणीला घेऊन त्यांना अवगत करण्यात आलं. या निवेदनात कंपन्या उत्पादन खर्चाच्या अनेक पटींनी MRP छापून ग्राहकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेषतः औषधे, सौंदर्य प्रसाधने आणि दैनंदिन वापराच्या वस्तूंमध्ये ग्राहकांची आर्थिक लूट होत असल्याचे ग्राहक पंचायतने म्हटले आहे. प्रत्येक उत्पादनावर उत्पादन खर्च छापणे बंधनकारक करावे, मनमानी MRPवर कायदेशीर निर्बंध आणावेत, तसंच उचित आणि न्यायसंगत अधिकतम किंमत निश्चित करण्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करावे, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. यासोबतच ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या उत्पादक आणि विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. या विषयावर देशभर जनजागृती मोहीम सुरू असून 25 मे 2026 रोजी दिल्लीच्या जंतर मंतर येथे राष्ट्रीय आंदोलन होणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे अमरावती येथील स्थानिक पदाधिकारी व सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते. सर्वप्रथम आपल्याला विनम्रपणे धन्यवाद देतो की आपण हा अत्यंत महत्त्वाची संधी आम्हाला दिलेली आहे. आम्ही अखिल भारतीय ग्राहक पंचायततर्फे या ठिकाणी आलेलो आहे आणि आमचा विषय आहे MRP बद्दल पारदर्शकता. MRP जी वस्तूवर लिहिली असते ती आपण देतो, त्याच्यापेक्षा जास्त पैसे द्यायचे नाही हा आपला नियम असतो. पण ही MRP ठरवतात कशी हे तुम्हालाही माहीत नाही, आम्हालाही माहीत नाही. त्यामुळे आमचं म्हणणं आहे की ती MRP तुम्ही ठरवता कशी, ती नक्की त्या वस्तूची किती MRP आहे ते तुम्ही त्या वस्तूवर लिहावं, ही आमची या ठिकाणी मागणी आहे. कारण अनेकदा असं दिसतं की 10 रुपयाची टॅब्लेट असते पण ती 200 रुपयाला विकली जाते. जसं पाण्याची बाटली आहे 20 रुपयाला विकली जाते पण त्याची कॉस्ट फारच कमी असते. आपण कोविडच्या काळात बघितलं, मास्क 200-250 रुपयाला 300 रुपयाला आपण मास्क घेतला, पण मास्कची प्रोडक्शन किंमत जी आहे ती फार 5-25 रुपयाचं होते ना. त्यामुळे ही लूट सुरू आहे ग्राहकांची, हे आमचं म्हणणं आहे. निश्चितच ज्यांनी उत्पादन करायचं त्यांनी त्याच्यावर प्रॉफिट घ्यावा, नक्की घ्यावा, पुरेसा घ्यावा, पण लुटू नका ग्राहकांना, हे आमचं म्हणणं आहे. आणि यासाठी 25 मे 2026 रोजी दिल्लीला जंतर मंतर येथे फार मोठं आंदोलन होणार आहे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीनं. आपण सर्वजण त्या ठिकाणी अपेक्षित आहात. आपण सर्वजण त्या ठिकाणी या आणि जे तिथे येऊ शकत नसतील त्यांनी आपापल्या गावामध्ये MRPचे ज्या सभा आमचे कार्यकर्ते घेतील त्या सभांना उपस्थित राहा. आपण सर्व निवेदनं सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांना द्या, सन्माननीय DSO साहेबांना द्या, आमदार लोकांना द्या, खासदार लोकांना द्या आणि सर्व दूर देशभरामध्ये ही क्रांती होणार आहे. हा एक ऐतिहासिक असा प्रसंग आपल्या भारत देशात होणार आहे. आपल्या सर्वांचं सहकार्य या ठिकाणी आम्ही अपेक्षित धरतो. धन्यवाद. हिंदी मराठी